नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपदान केलं जातं आणि यम दीपदान हे सर्वांनीच केलं पाहिजे. यम दीपदान या दिवशी कधी करायचं असतं, कोणत्या वेळेत करायचं, दिवा कसा बनवायचा, एकमुखी बनवायचा का चौमुखी बनवायचा, दिवा कशाचा बनवायचा, चौमुखी दिवा कुठे लावायचा, मंत्र कोणता म्हणायचा आणि हा यम दीपदान आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांनी लिहा. बघा, यम दीपदान हे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करत असतो. 2025 मध्ये धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे. यम दीपदान का करायचं, सर्वात महत्वाचं म्हणजे यम दीपदान का करायचं. बघा, आपल्या घरात कोणालाही अपमृत्यू येऊ नये, अपमृत्यू येण्याची वेळ येऊ नये, यासाठी यम दीपदान केलं जातं. यमाची पूजा केली जाते. या दिवशी यम दीपदान कधी करायचं, ज्यावेळेस आपण घरात धनत्रयोदशीची पूजा करतो, ही पूजा झाल्यानंतर आपण यम दीपदान करू शकतो. यम दीपदान तुम्ही झोपेपर्यंत, तुम्ही 11-12 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला हे यम दीपदान करायचं आहे. तुमची पूजा झाली की तुम्ही 10 वाजेपर्यंत यम दीपदान केलं तरी चालेल. आता यासाठी दिवा कशाचा बनवायचा, यासाठी दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा असतो. दिवा बनवताना काही ठिकाणी एकमुखी दिवा बनवून तो प्रज्वलित केला जातो, काही ठिकाणी चौमुखी दिवा बनवण्याची पद्धत आहे. आता तुमच्याकडे पहिल्यापासून ज्या पद्धतीने दिवा बनवला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला दिवा बनवायचा आहे. आता जे कोणी पहिल्यांदाच हे दीपदान करत असेल त्यांनी चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे. दिवा कसा बनवायचा, थोडंसं कणिक घ्या, यामध्ये चिमूटभर हळद घाला, मीठ अजिबात घालायचं नाही, मीठ न घालता कणिक मळायचं आहे. घट्ट कणिक मळून घ्या आणि याचा तुम्हाला एक पंतीच्या आकाराचा गोल दिवा बनवायचा आहे. तुम्ही जर का चौमुखी दिवा लावणार असाल तर तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. मग कणकेच्या दिव्याला तुम्हाला 4 मुख काढायचं असतं. काही ठिकाणी द्विमुखी दिवा लावला जातो, मग तुम्हाला दिव्याला 2 मुख काढायचं आहे. तुम्हाला बाजूला दिवा कसा बनवायचा हे दिसत असेलच, तर या पद्धतीने तुम्ही दिवा बनवू शकतात. जर का तुमच्याकडे एकमुखी दिवा बनवण्याची पद्धत असेल किंवा तुम्ही एकमुखी दिवा बनवणार असाल तर तुम्हाला बाजूला छोटे 2 मुटकुटे देखील बनवायचे आहे. काही ठिकाणी हे मुटकुटे बनवले जातात, काही ठिकाणी बनवले जात नाही. कणिक आपल्याला घट्ट मळायचा आहे आणि दिवा बनवताना थोडा मोठ्या आकाराचा बनवायचा आहे, जेणेकरून हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी तो दिवा 12 वाजेपर्यंत जळला पाहिजे. पहा, 12 वाजेपर्यंत जळल या पद्धतीचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. आता जर का आपण पितृदोषासाठी, पितृकारक किंवा यमासाठी ज्यावेळेस दिवा बनवतो त्यावेळेस आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे. बघा, यामुळे याचे 100% आपल्याला फायदे बघायला मिळत असतात. आता हा कणकेचा दिवा बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला एकेरी वात घालायची आहे. जर का एकमुखी दिवा असेल तर 1 वात तुम्हाला एकेरी घालायची आहे. चौमुखी दिवा असेल तर तुम्हाला 4ही बाजूंना 4 मुख करून वात घालायची आहे. आता काही ठिकाणी अशी बघा, क्रॉस 2 वाती टाकल्या जातात आणि 4 मुख केले जातात. अशी वात घालायची नाही, तर 4 वाती घ्यायच्या. 4ही वाती आपल्याला 4 मुखांना ह्या लावायच्या आहेत. दिव्यात तेल कोणतं घालायचं, दिव्यामध्ये तेल कोणतं घालायचं. बघा, तुम्ही तुमच्या देवाच्या दिव्यामध्ये जे तेल घालतात ते तेल घातलं तरी चालेल, परंतु आपल्याला या दिवशी शक्य झाल्यास यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. आपण जो दिवा पितृंसाठी किंवा यमासाठी लावत असतो यामध्ये शक्य झाल्यास तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला घालायचं आहे. आता हा दिवा बनवल्यानंतर, यात वात घातल्यानंतर यात तेल घालायचं आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला घेऊन घराच्या बाहेर, दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. यमासाठी जो आपण दिवा लावतो हा दिवा नेहमी घराच्या बाहेर लावायचा असतो, तो घरात कधीही लावायचा नसतो. बघा, काही ठिकाणी गॅलरीत लावतात, काही ठिकाणी बाल्कनीत लावतात, तर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे. यमाला कधीच आपल्याला घराच्या आत बोलवायचं नसतं की हे यमदेवता
तू माझ्या घराच्या आत ये, मी तुझी पूजा करते, आपल्याला यमाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे. म्हणून दिवा लावताना तो घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे. दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दिवा देखील आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. बघा, जर का तुम्हाला कळत नसेल दिवा कुठे लावायचा, तर ज्यावेळेस तुम्ही बाहेरून घरात येतात त्यावेळेस तुमच्या डाव्या हाताला तुम्ही दिवा लावा. बाहेरून आत येताना तुम्ही तुमच्या डाव्या हाताला दिवा लावायचा आहे आणि दिव्याचं मुख हे तुमच्या दक्षिण दिशेला तुम्हाला करायचं आहे. मग दक्षिण दिशा कुठेही असू द्या, इकडे असू द्या, इकडे असू द्या, तुम्हाला दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे. आता काही ठिकाणी हा दिवा लावल्यानंतर यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकतात, काही ठिकाणी तांदळाचे दाणे टाकतात, काही ठिकाणी 1 रुपया देखील टाकतात, काही ठिकाणी लक्ष्मीची कवडी देखील टाकतात. तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही ते टाकू शकतात किंवा नुसते थोडेसे तांदूळ टाकून तुम्ही दिवा लावला तरी चालेल. दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल ठेवून पूजा करायची आहे. त्यानंतर थोडीशी साखर तुम्हाला ठेवायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. घरातले जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या सर्व व्यक्तींना दिव्याला तुम्हाला नमस्कार करायला लावायचा आहे. बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याचप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला हा मंत्र दिसतो आहे. हा मंत्र तुम्हाला दीपदान करताना अवश्य म्हणायचा आहे. दिवा कधी लावायचा? आता एक म्हणजे आपली पूजा झाल्यावर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर घरात बाहेरून सर्व व्यक्ती घरात आल्यानंतर हा दिवा लावायचा असतो. आता काही वेळेला काही व्यक्तींना यायला उशीर होतो, मग अशा वेळेस दिवा लावायचा नाही का? तर बघा, मग अशा वेळेस तुम्ही दिवा लावून घ्या. ती व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीला दिव्याला नमस्कार करायला सांगा. या पद्धतीने हा दिवा आपल्याला या दिवशी आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हा कणकेचा दिवा सकाळी उठल्या उठल्या उचलून घ्यायचा आहे. आंघोळीच्या आधी हा दिवा उचलून घ्या आणि एखाद्या उखरड्यावर बाजूला साईडला मोठ्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून किड्या मुंग्या येऊन हा मुंगा खाऊन हा दिवा खाऊन जातील. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे, हा उपाय आहे, एक कृती आहे, ती आपण सर्वांनी करायची आहे. यामुळे कधीही आपल्याला अपमृत्यू येण्याची भीती राहत नाही. आपण म्हणतो ना, कावळ्याला बसायला आणि फांटीला मोडायला, तशी ही गत असते. एखाद्या टायमाला अशी वेळ येते, अशी काही गोष्ट घडते की आपण म्हणतो की म्हणजे किती मोठी गोष्ट झाली, त्यातनं देखील आपण तारलो, तशी गोष्ट होत असते. मग यासाठीच आपल्याला हा यम दीपदान करायचं असतं. यमाला आपल्याला दीपदान करायचं असतं. यमासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात. आता दिवा लावताना तो कसा लावायचा? दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. मग तुम्ही एक मोठा कागद घ्या, एक मोठं झाडाचं पान अगोदरच काढून ठेवा किंवा एक प्लेट घ्या, यामध्ये फुलांचं असं द्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हा दिवा ठेवा आणि मग तो प्रज्वलित करून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.